श्रीकृष्ण म्हणतात, थोडी वाट पहा, वेळ सगळ्यांची येते. तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येचं समाधान श्रीमद भगवद्गीतेमध्ये दडलेले आहे. ज्या कोणाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञान समजले त्याला आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढणे सहज जमेल. तो आपल्या प्रत्येक अडचणीतून बाहेर पडेल आणि आपले ध्येय साध्य करू शकेल. तसे तर श्रीमद भगवद्गीता अनेक लोक वाचतात, पण अनेकदा लोकांना त्याचा खरा अर्थ समजत नाही. म्हणूनच आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अशा उपदेशांबद्दल चर्चा करणार आहोत. त्या लोकांपासून तर अंतर राखलेलेच बरे, ज्यांनी तुमच्या जवळ असण्याची कधी कदर केली नाही. मोठा तोच असतो जो छोट्यांचे दुःख समजू शकतो. आनंदी राहण्याचा एकच उपाय आहे की जुन्या गोष्टींचा अजिबात विचार करू नये. काही लोक तुमचा तिरस्कार फक्त यामुळेच करू लागतात कारण तुमची खरी गोष्ट त्यांना कडू वाटते. जीभ खराब होणे हे डोकं खराब झाल्याचे पहिले लक्षण आहे. जनावर मार खाऊनही इमानी असते आणि माणूस प्रेम मिळवूनही गद्दार असतो. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या मर्यादा असतात, पण जेव्हा गोष्ट आत्मसन्मानाची येते तेव्हा तिथे प्रत्येक नाते संपवणेच योग्य असते. सकाळची झोप माणसाच्या इराद्यांना कमकुवत बनवते. ध्येय गाठणारे लोक कधीच उशिरापर्यंत झोपत नाहीत. आयुष्याच्या सरकशीत सर्वात धोकादायक खेळ म्हणजे एखाद्यावर अतोनात प्रेम करणे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास होता, त्यांना वाटले की आम्ही त्यांच्याच भरवशावर आहोत. मदत ही अशी घटना आहे, केली तर लोक विसरून जातात आणि नाही केली तर लोक लक्षात ठेवतात. माणूस दोन लोकांमुळे नेहमी हरतो, एक म्हणजे स्वतःचे कुटुंब आणि दुसरा म्हणजे स्वतःच्या आवडीची व्यक्ती. आयुष्यात इतके व्यस्त व्हा की पश्चाताप, दुःख, तिरस्कार आणि भीतीसाठी वेळच उरणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात रिकामी व्यक्तीच सर्वात जास्त दुःखी असते. तमाशा तर नेहमी सत्याचाच होतो, खोट्याचे तर सगळेच कौतुक करतात. कधीकधी आनंदाची बातमी स्वतःपर्यंतच ठेवली पाहिजे, कारण प्रत्येकजण त्या बातमीने आनंदी होत नाही. आरसा कोणीच पाहिला नसता जर आरशात चित्राऐवजी चरित्र दिसले असते. एकटे राहिल्यावर तुम्ही इतके दुःखी होणार नाही जितके तुम्ही चुकीच्या माणसासोबत राहिल्यावर होऊ शकता. मनासारखी माणसे कष्टाने मिळतात, मिळाली तरी मोठी कष्टाने टिकतात. माझे इरादे नेहमी स्वच्छ असतात, म्हणूनच लोक अनेकदा माझ्या विरोधात असतात. प्रेम एखाद्या अपघातापेक्षा कमी नाही, हे कोणासोबत झाले नाही तरच उत्तम. मैत्री करायची असेल तर वेड्यांशी करा. गरजेच्या वेळी शहाणे लोक कामाला येत नाहीत. ओरडून ओरडून दुःख सांगावे आणि थट्टा व्हावी त्यापेक्षा स्वतःच रडून राख झालेले बरे. मान्य आहे की दुःख छळत आहे, पण हेच दुःख जगायलाही शिकवत आहे. जगातील सर्वात महागडी गोष्ट विश्वास आहे, जो कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य लागते आणि घालवण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. मोठेपणा हा असा गुण आहे जो पदाने नाही तर संस्कारांनी प्राप्त होतो. हो, तुझी प्रतीक्षा नेहमीच राहील, फक्त आता आम्ही हाक मारणार नाही. आयुष्यात कधी काय मिळेल हे कोणालाच माहीत नसते, म्हणूनच आशा नेहमी जिवंत ठेवा. तुम्हाला असेही खूप काही मिळेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आयुष्य एखाद्या स्टेशनसारखे झाले आहे, जिथे लोक तर खूप आहेत पण आपले कोणीच नाही. जर कोणाला तुमच्या जवळ असण्याची कदर नसेल तर त्यांना तुमच्या दूर असण्याची किंमत नक्कीच समजावून द्या. मन जर उदास असेल तर जगातील रोषणाईसुद्धा विषासारखी वाटते. तडफडणे काय असते त्या माणसाला विचारा, ज्याच्याकडे सर्व काही आहे पण फक्त ती व्यक्ती नाही जिची त्याला सर्वात जास्त ओढ आहे. आनंदी राहणे हे असे औषध आहे जे जगातील कोणत्याही बाजारात मिळत नाही, ते फक्त तुम्हाला तुमच्या आतच मिळते. जर यश मिळवायचे असेल तर बाहेर पडा, धक्के खा, काहीही करा, पण घरी रिकामे बसू नका. आपलेच लोक आपल्याला इतके दुःख देतात की परक्यांनाही लाज वाटेल. कदाचित आजच्या जगात चुकीचे असणेच बरोबर झाले आहे. आयुष्य जेव्हा कठीण काळात नाचवते तेव्हा ढोल वाजवणारे आपलेच असतात. ज्यांना नशिबाने शाप दिला असतो त्यांना तुमच्यासारख्यांशी प्रेम होते. दुःखाच्या येण्याने माणूस जितका वर उठतो ना, तितका जगातील कोणत्याही ज्ञानाने उठू शकत नाही. सोबत थांबता आले पाहिजे. चालण्यासाठी तर सगळेच तयार आहेत. काही नात्यांना किंमत नसते तर महत्त्व असते. माफी चुकांची असते, कोणाशी चुकीचे वागण्याची नाही. प्रत्येक सुसंस्कृत माणूस कुठेतरी गुंतलेला असतो. खोटे तरी किती विचित्र आहे. स्वतः बोललो तर चांगले वाटते आणि दुसऱ्यांनी बोलले की राग येतो. सन्मानासाठी संघर्ष नक्की करा, पण अधर्माची साथ देऊ नका. अधिकारासाठी नक्की लढा, पण ज्याच्यावर अधिकार नाही त्याचा मोह धरू नका. तुम्ही ज्याच्याशी जितके खोल नाते जोडाल तोच माणूस तुम्हाला बांधून ठेवेल. त्याच्याशिवाय तुम्हाला दुःख देणारा दुसरा कोणीही नसू शकतो. मनापेक्षा सुरक्षित जागा जगात दुसरी कोणतीही नाही, पण सर्वात जास्त लोक बेपत्ता सुद्धा इथूनच होतात. तुम्हाला वाटेल तेव्हा माझी परीक्षा घ्या,
मी वाईट काळ बघून रंग बदलत नाही. शरीरातून प्राण निघणे तरी सोपे आहे, पण मनातून त्या व्यक्तीला बाहेर काढणे खूप कठीण आहे, ज्याच्याशी तुमच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. हे आयुष्य किती वाईट वाटते ना जेव्हा आपण स्वतःला एकाकी अनुभवतो. मेल्यावर 4 खांदे मिळतात, पण जिवंतपणी एका खांद्यासाठी माणूस तरसतो. लक्षात ठेवा, जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरूही शकतो. काही लोक फक्त दाखवतात की ते तुमच्या सोबत आहेत, पण वेळ आल्यावर सगळे तोंड लपून पळून जातात. जे स्वतः वाईट असतात ते इतरांची निंदा जास्त करतात. तुम्ही कितीही शपथा घेतल्या तरी सोडणारा माणूस शेवटी सोडूनच जातो. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आई म्हणायची की बाळा, लांब खेळायला जाऊ नकोस, हरवून जाशील. आज आपण इतके लांब आलो आहोत की खरोखर हरवून गेलो आहोत. नेहमी धूर्त व्यक्तीपासून सावध राहावे, कारण धूर्त व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसानही करू शकते. कोणाकडे काहीही मागणे सोडून द्या. जे तुमच्या नशिबात असेल ते ईश्वर स्वतः तुम्हाला आणून देईल. आता मला एकटे राहणेच आवडते, कारण बनावट नाती आता आवडत नाहीत. वेळ उगीच वाया घालवू नका, कारण वेळेकडे इतका वेळ नाही की तो तुम्हाला पुन्हा वेळ देऊ शकेल. म्हणूनच जे काही सुरू करायचे आहे ते आजपासून आणि आत्तापासून सुरू करा. सहन केले जे सहन करायचे होते, आता फक्त स्वतःसाठी जगायचे आहे. आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय आपले नसतात, काही निर्णय वेळ आपल्यासाठी घेते. संघर्षांच्या सावलीत हे जीवन चालत राहते. जो घाबरला नाही, जो थकला नाही, इतिहास त्यांचाच बनतो. कधी तुटतो तर कधी विखुरतो. संकटातच माणूस जास्त उजळून निघतो. आनंदी राहा, कारण दुःखी राहून तुमचे दुःख कधीच कमी होणार नाही. खरे सांगू तर हे आयुष्य फक्त एक लीला आहे, एक नाटक आहे. म्हणूनच जास्त गंभीर होण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आनंदी राहायला शिका. तुमचे प्रयत्न नक्कीच अपयशी ठरू शकतात, पण त्यातून मिळालेली शिकवण कधीच नाही. आज आग आहोत, उद्या पाणी होऊन जाऊ. शेवटी सगळे लोक एक कथा होऊन जातील. फक्त असा विचार करून आनंदी राहा की जे होते ते चांगले होते, जे उरले आहे ते अधिक चांगले आहे, आणि जे पुढे मिळेल ते सर्वोत्तम असेल. बालपण तारुण्याच्या मोहात गेले, यश मिळवण्याच्या मोहात तारुण्य गेले. लोक आयुष्य जगतच नाहीत. जे नशिबात नाही ते रडल्याने सुद्धा मिळणार नाही. म्हणूनच रडणे सोडा आणि आयुष्यात पुढे चला. हात ज्याचाही धराल तो आयुष्यभरासाठी धरा, कारण आयुष्य पार करायचे आहे, रस्ता नाही. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचे नाही, तर तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तुमचा मित्र गरीब आहे की श्रीमंत हे महत्त्वाचे नाही, तर संकटात तो तुम्हाला किती साथ देतो हे खूप महत्त्वाचे आहे. नाती ते निभावत नाही ज्यांना तोडण्याची सवय असते, नाती तेच निभावतात ज्यांना जोडण्याची सवय असते. विसरायला शिका साहेब, एक दिवस जगही तुमच्यासोबत हेच करणार आहे. स्वतःचे मन आणि विश्वास कोणालाही देऊ नका, नाहीतर लोक ते तोडूनच परत देतात. माझ्यावर विश्वास नाही का, एवढेच बोलून लोक विश्वासघात करून जातात. ज्याप्रमाणे आजकाल लोकांच्या बोलण्यात प्रेम असते, काश त्यांच्या हृदयातही खरोखर तितकेच प्रेम असते. नशीब आणि आपल्या माणसांचा काहीच भरवसा नाही, हे दोन्ही कधीही बदलू शकतात. चांगल्या गोष्टी बोलणारा प्रत्येक माणूस चांगलाच असेल असे नाही. आजकाल कट रचणारे सुद्धा खूप गोड बोलतात. काय फायदा त्या प्रेमाचा जे तुम्हाला आनंद देण्याऐवजी रोज रडवते? वेळ चांगली असो वा वाईट, शेवटी निघूनच जाते, पण बोलणे आणि लोक नेहमी लक्षात राहतात. सगळ्यांनी इतके एकटे केले आहे की आता एकटेपणाच चांगला वाटतो. संकट आणि दुःखात जो अनुभव आणि शिकवण मिळते ती शिकवण जगातील कोणतीही शाळा देऊ शकत नाही. गोड लोकांशी भेटल्यावरच मला कळाले की कडू लोक अनेकदा खरे असतात. तत्व आणि श्रद्धा वेगळ्या नसत्या तर जगात कोणी आस्तिक नसता ना कोणी नास्तिक, उलट प्रत्येक जण वास्तविक असता. कोणाचे उपकार कितीही लहान का असेनात, पण तुम्ही ते कधीच विसरू नका, आणि तुमचे उपकार कितीही मोठे का असेनात ते कधीच बोलून दाखवू नका. गर्वात राहू नका. आभाळावरून जमिनीवर यायला वेळ लागत नाही. चेहऱ्याची रंगतच बदलून टाकते. हे प्रेम सुद्धा एखाद्या सर्जरीपेक्षा कमी नसते. ऊन तर उगीचच बदनाम आहे, लोक तर एकमेकांपासून जळतात. चेहरा तोच असतो, आरसे बदलत राहतात, शब्द तेच असतात, फक्त अर्थ बदलत राहतात. ना रस्त्यांनी साथ दिली ना ध्येयाने वाट पाहिली. मी माझ्या आयुष्यावर काय लिहू? माझ्यासोबत तर माझ्या अपेक्षांनी सुद्धा थट्टा केली. ती व्यक्ती माझ्यासाठी खूप खास आहे, तरीही माझे मन दुखावते. सगळ्यांसाठी वेळ आहे तिच्याकडे, फक्त माझ्याशीच अंतर राखते. आयुष्यात थोडा मोकळेपणा असणे खूप गरजेचे आहे, कारण हीच ती वेळ असते जिथे आपली स्वतःशी भेट होते. पाय भासून बनवलेली ओळख आणि पाय चाटून बनवलेली ओळख यात खूप फरक असतो.
खूप त्रासलेले असतात ते लोक जे नेहमी आनंदी दिसण्याचा प्रयत्न करतात. एकदा का संयम आला की मग मनासारखी गोष्ट सुद्धा मनातून उतरून जाते. ते स्वप्न विखुरले गेले ज्यांना आम्ही कधी आमचे आयुष्य समजत होतो. लोक म्हणतात की त्यांच्याशी बोला ज्यांच्याशी बोलायला तुम्हाला आवडते, पण आम्ही म्हणतो की त्यांच्याशी बोला ज्यांना तुमचे बोलणे ऐकायला आवडते. आपला विचार आणि नियत चांगली ठेवा, मग तुमचे सर्व त्रास ती निसर्ग शक्ती आपोआप दूर करेल. हे देवा, मला कोणाच्याही मनावर ओझे बनू देऊ नकोस. जे माझ्यापासून दूर होऊ इच्छितात त्यांना माझ्या आधीच माझ्यापासून दूर कर. शत्रुत्व फुकटमध्ये शेकडो लोकांशी होऊन जाते. माणसाने उत्कृष्ट असणे हा आजकाल गुन्हा झाला आहे. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त मोह कराल, सर्वात जास्त दुःखही तुम्हाला त्याच व्यक्तीकडून मिळेल. जर एखादी व्यक्ती तुम्हाला एकच धडा वारंवार शिकवत असेल तर ती चूक त्याची नाही, तुमची आहे. त्या माणसाशी कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या माणसावर कधीच विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी वारंवार खोटे बोलतो. इथे कोणी कोणाचे नाही, प्रत्येकानं स्वार्थाचा आजार आहे. स्वार्थानेच नाती संपतात आणि स्वार्थाचीच नातेवाईक आहेत. काही लोकांना सोडणे यासाठीही गरजेचे होते. जर तुम्ही त्यांना सोडले नाही तर ते तुम्हाला कोठेच सोडणार नाहीत. त्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका जो तुम्हाला इतरांचे रहस्य सांगतो. बुद्धी सगळ्यांकडे आहे, आता चलाखी दाखवायची आहे की प्रामाणिकपणा, हे तर आपल्या संस्कारांवर अवलंबून असते. पण चलाखी 4 दिवसच चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकतो. आपली आर्थिक परिस्थिती गुप्त ठेवली पाहिजे. जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे उधार मागू लागतील, आणि जर वाईट असेल तर तुमचा सन्मान करणार नाहीत आणि साथही देणार नाहीत. म्हणूनच सुख आणि दुःख फक्त स्वतःपर्यंतच ठेवावे. फळांकडून शिका जे मीठ लागल्यावरही चव वाढवतात, आणि एक माणूस आहे जो गोड खाऊनही विष चोखतो. स्वतःमध्ये इतका अभिमान नक्कीच ठेवावा की लोकांनी तुम्हाला पडलेले समजू नये. तुम्ही नेहमी हा विचार करता की कोणाला वाईट वाटू नये, पण कधी कोणी हा विचार केला का की एखाद्याच्या बोलण्याचे तुम्हालाही वाईट वाटू शकते? अनेकदा विनोदाचा आधार घेऊन लोक मनातील गोष्ट बोलून जातात. आयुष्यात जर काही मिळवायचे असेल तर आपले पूर्ण लक्ष, आपली पूर्ण शक्ती त्याच गोष्टीवर लावा. विश्वास ठेवा, ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. लायकीपेक्षा मोठे प्रदर्शन माणसाला कर्जात बुडवून टाकते. मी हे जग पाहिले आहे. लोक नाती निभावण्यात खूप लवकर थकतात. रावणाच्या आयुष्यातून एक गोष्ट शिकलो आहे की भाऊ असो वा मित्र, आपले रहस्य स्वतःपर्यंतच ठेवले पाहिजेत. डोळ्यांतील पाणी आणि मनातील कहाणी प्रत्येकाला समजत नाही. आयुष्य तुम्हाला अशा वळणावर अपमानित करते जिथून तुम्हाला काहीतरी चांगल्याची अपेक्षा असते. लोक म्हणतात की माझे मन दगडाचे आहे, म्हणूनच याला विरघळता येत नाही. आता मी काय सांगू की काय येते आणि काय नाही? बस मला ऋतूसारखे बदलता येत नाही. कोणासाठीही तुम्ही स्वतःला कधीच बदलू नका, कारण जो तुम्हाला खरोखर आवडेल तो तुमच्यासाठी थोडे जुळवून नक्कीच घेईल. डोक्यापासून पायापर्यंत ते लोक विखुरतात जे एखाद्या बेवाहा व्यक्तीवर अतोनात प्रेम करतात. ऐकले आहे की गुगलवर सर्व काही मिळते. जर कुठे प्रामाणिकपणा आणि इमानदारी मिळाली तर लोकेशन आम्हालाही पाठवा. जर तुम्हाला वाटते की लोकांनी तुम्हाला चांगले म्हणावे तर आपले नावच चांगले ठेवून घ्या, कारण दुसरा कोणताही मार्ग नाही. लोकांचा हा गैरसमज आहे की रावण फक्त अहंकारामुळे मारला गेला. जेव्हा आपल्यातच गद्दार असतात तेव्हा माणूस अहंकारामुळे नाही तर विश्वासामुळे मारला जातो. कधीकधी मनात हा विचार येतो की पोपट तर मिरची खाऊनही गोड बोलतो, आणि माणूस साखरेसारखे गोड खाऊनही इतके कडू कसे काय बोलतो? खरे लोक मनात तितकी जागा बनवू शकत नाहीत जितकी जागा स्वार्थी आणि लाळघोटे लोक बनवून घेतात. सर्वात जवळची माणसे आणि खूप जास्त गरिबी नेहमी रडवतात. मित्रांची मैत्री आणि जगाची दुनियादारी पाहिली आहे. इथे प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघतो आणि वेळ आल्यावर सगळे साथ सोडून जातात. थेंबासारखे आयुष्य आहे माणसाचे, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे. काही अनोळखी लोकसुद्धा आपल्या माणसांपेक्षा चांगले भेटतात. जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर तुम्ही असे काहीतरी करत आहात जे त्यांना जमलेले नाही. आयुष्याच्या शेवटी आपलीच माणसे आपल्याला जाळतात, पण तरीही आपण हे जाणूनही अनभिज्ञ राहतो. भाकरीपेक्षा विचित्र काहीच नाही. माणूस ती मिळवण्यासाठीही धावतो आणि ती पचवण्यासाठीही धावतो. सुई जेव्हा चालते तेव्हा एक उत्कृष्ट पोशाख बनवते. प्रत्येक टोचणाऱ्या गोष्टीचा उद्देश चुकीचा नसतो. जरी एखाद्या स्त्रीने आजवर ताजमहाल बांधला नसेल तरी त्यांनी कोट्यावधी घरांना घरपण दिले आहे.
दरवर्षी दिवाळीपूर्वी असा एखादा भंगारवाला आला पाहिजे जो तुटलेली हृदये आणि जुन्या फाटलेल्या आठवणीसुद्धा घेऊन जाईल. आपल्या वाणीला वीणा बनवा, बाण बनवू नका. कारण वीणा बनली तर आयुष्यात संगीत असेल आणि जर बाण बनली तर आयुष्यात महाभारत घडेल. आपण दोघेही वाईट रीतीने अपयशी ठरलो. तू मला आवडू शकला नाहीस आणि मी तुला विसरू शकलो नाही. जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला त्रास देणे सोडून देईल तेव्हा समजून जा की तुम्ही त्याला गमावले आहे. जवळीक जर मर्यादेपेक्षा जास्त वाढली तर लोक कमी भेटतात आणि याच कारणास्तव आम्ही प्रत्येक व्यक्तीला कमीच भेटतो. मनात अनेक न बोललेल्या गोष्टी आहेत ज्या सांगाव्याशा वाटतात, पण सांगायचे तर कोणाला? इथे प्रत्येक व्यक्ती परकी वाटते. ज्या नात्यात तुम्हाला महत्त्वही दिले जात नाही त्या नात्यात तुम्ही स्वतःलाच लुटून टाकता. एकटा प्रवास कठीण होता, पण मी हा मार्ग काढला आहे. मी एकाकीपणाला आणि एकाकीपणाने मला सावरले आहे. बदनामीची भीती असेल तर प्रेम सोडून द्या. प्रेमाच्या गल्लीत जाल तर चर्चा नक्कीच होईल. फुलेही किती विचित्र असतात. कोणाला दिली तर मने जुळतात आणि फोटोंवर टांगली तर आपली माणसे दुरावतात. स्त्री जोपर्यंत मौन असते तोपर्यंत ती संस्कारी वाटते, पण जेव्हा ती स्त्री आपल्या हक्कासाठी लढते तेव्हा तीच स्त्री चारित्र्यहीन वाटते. पेन्शन फक्त 1000 रुपये नसते, तर ती म्हातारपणाची एक चादर असते, ज्याने एक निवृत्त माणूस आपली अब्रू झाकतो, जेणेकरून त्याच्या मुलांनी त्याला ओझे समजू नये. काही नाती अगदी रिकाम्या पाकिटासारखी असतात, ज्यांच्यात काहीच नसते आणि आपण त्यांना जपून ठेवतो. जर उपवास केल्याने देव प्रसन्न झाला असता तर या जगात अनेक दिवस उपाशी राहणारा भिकारी सर्वात सुखी माणूस असता. उपवास मनाचा नाही तर विचारांचा केला पाहिजे. अदा कातील असतात, डोळे नशिले असतात. प्रेमात अनेकदा ओठ सुकलेले असतात आणि डोळे ओले असतात. तुम्हाला माहीत आहे का की चांगल्या लोकांसोबतच वाईट का होते? कारण ते प्रत्येकाला स्वतःसारखे समजतात. जर तुम्ही एक चांगले माणूस आहात आणि विचार करता की तुम्हाला कोणीतरी खरे प्रेम करणारे मिळेल तर माफ करा, पण तुम्हाला वापरणारे जास्त मिळतील. छोटी बुद्धी आणि मोठी जीभ असलेले लोक एका दिवसात न जाणे किती मने दुखावतात. तुम्ही 1000 कामे बरोबर करा, पण एक चूक केली की तुमचे सर्व कष्ट पाण्यात जातात. एखाद्या माणसाला जर गायब करायचे असेल तर त्याला पैसे उधार द्या. लोक तुमच्यात तुम्हाला नाही तर स्वतःला पाहतात. म्हणूनच चांगला माणूस तुम्हाला चांगले समजेल आणि एक वाईट माणूस तुमच्यात वाईटच बघेल. आयुष्यात काही गोष्टी समजावून सांगितल्याने समजत नाहीत, त्या अनुभवल्यावरच कळतात. आयुष्यात जर पुढे जायचे असेल ना तर मागे बघणे सोडून द्या. तुम्ही तेच कराल जसा तुम्ही विचार करता आणि तुम्ही तेच बनाल जे तुम्ही करता. आयुष्य फक्त एकच आहे. आता तुम्ही ठरवा की ते हसून जगायचे आहे की रडून. जिथे आदर नाही तिथे जाऊ नका आणि जिथे आदर असेल तिथे कोणाचा अनादर करू नका. कोत्या विचारांचा माणूस स्वतःही पुढे जात नाही आणि सोबतच्या लोकांनाही पुढे जाऊ देत नाही. आपले मन अशा प्रकारे तयार करा की प्रत्येक व्यक्तीचे बोलणे तुम्ही स्वतःवर लावून घेणे बंद कराल. तुमची समस्या ही आहे की तुम्ही त्या लोकांसाठी सुद्धा समुद्र पार करता जे तुमच्यासाठी एक साधा पूल सुद्धा पार करू शकत नाहीत. कोणाला विश्वास देऊन पुन्हा त्याचा विश्वास तोडणे हे सर्वात मोठे पाप असते. सर्वात जास्त दुःख आपल्या माणसांचे परकेपण देते. गरजेच्या वेळी ते लोक जास्त कामाला येतात ज्यांचा आपल्याला अंदाजही नसतो. जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे संस्कार नसतात तिथे पूर्ण पिढीच खराब होते. आयुष्याने शहाणे बनवून फक्त तडजोडी करायलाच शिकवले आहे. लक्षात ठेवा, बोलण्यापेक्षा तुमचे काम जास्त बोलते. काही जोडप्यांना पाहून असे वाटते की एकटे राहणेच ठीक आहे. अपमान करून शत्रू बनवण्यापेक्षा तुम्ही प्रेम करून मित्र बनवणे चांगले. एका पुरुषाने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, पण एका स्त्रीने पुरुषाचा सन्मान केला काय किंवा नाही केला काय काही फरक पडत नाही. वाह, काय ही पद्धत आहे. कोणाचा खूप दिवसांनी मेसेज आला तर रिप्लाय सुद्धा खूप दिवसांनीच द्यावा. कोणाला फोनमध्ये ब्लॉक केल्याने काही होत नाही. दुःखातून बाहेर येण्यासाठी काही नाती मनातून ब्लॉक करावी लागतात. जे लोक तुम्हाला म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, खरं तर त्यांच्या खास नात्यांच्या यादीत तुमचे नाव नाही. आयुष्यात विसरत राहा, कारण तुमच्या शांततेला लोक तुमची संमती मानून घेतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.